अच्छा ते ते आई बाबा का तुझं? नाही, पण मला दिसत तर नाहीत माझ्या आई बाबा. अरे तू नको घाबरूस हा, मी आहे ना. तुझ्या बाबांना मी कॉल केला ते येतच असतील आता. ते बघ तिथं दादा, तेच माझे आई बाबा. ते? हा. तू ठीक आहेस ना बाळा? तुला काही केलं नाही ना त्यांनी? तुला कुठे लागलं? आई, मला त्या काकाने वाचवलं. अहो नाही अहो प्लीज प्लीज तुम्ही काय करता बाहेर वगैरे नका पडू. मी तर फक्त माझं काम करतो. आज आमचा मुलगा सुखरूप आहे फक्त तुमच्यामुळे. होय. अरे इथं सिद्धू दादा आहेत. सासवडमध्ये खूप छान काम केले यांनी. जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलंय. सिद्धू दादाचा, सिद्धू दादाचा, सिद्धू दादाचा. आज ज्याने आमच्या मुलाला पळवलं असतं त्याने आमच्याकडे आता पैसे मागितले असते, पण आमची परिस्थिती नाही. मी बँकेत नोकरीला आहे. माझ्या मुलाला वाचवल्याबद्दल ही छोटीशी बक्षीस समजा. अहो नाही अहो दादा असं काय म्हणताय बघा. हे बघा मी हे सगळं काही पैशांसाठी नाही करत. तुम्ही प्लीज पैसे तुमच्याकडे ठेवा. आमच्या समाधानासाठी स्वीकारा. यात लाखभर रुपये आहेत. तुमच्यासाठी काहीच नसतील, पण गोड मानून घ्या. देवी आई, आज जनसेवेचा पहिला दिवस आणि हे बक्षीस तूच करतेस ना हे सगळं. हॅलो. हॅलो भावना. अच्छा मला सांग, आपल्या महिनाभराचा साधारण खर्च किती असतो? असं का विचारताय तुम्ही? भावना सांग ना. अंदाजे 15 ते 20,000 असेल. का? सांगतो सगळं सांगतो. घरी आल्यावर सांगतो तुला. अहो काय करतोय? अरे क्या काय बात करतोय आहे ते? भावांना. एक मिनिटात थांब. हे घ्या 80,000 रुपये. अरे मला 1 लाख रुपये बक्षीस मिळाले. त्यातले 20,000 रुपये आहेत ते मी स्वतःच्या म्हणजे घरच्या खर्चासाठी ठेवलेत आणि बाकी जे 80,000 रुपये आहेत ते गावातले जे खरंच गरजू व्यक्ती आहेत ना त्यांच्यापर्यंत पोचवाय. ठीक आहे. अरे पण सध्या तुला पैशांची जास्त गरज आहे ना, मग तुलाच ठेव ना. तुझ्याकडेच ठेवते नको. ऐक ना. मला जितके पैसे हवेत ना तितके मी ठेवलेत रे. हं? आणि तसंही थंडीचे दिवस आहेत, तर कोणाला पांघरुण किंवा लाकूड फाटा हवा असेल तर त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचव. अरे घे. पीठ चांगली बारीक दळलेत ग. हो ताजं वाटतंय ना. हो. आई, गव्हामध्ये ग्लुटीन असतं. आपण भाकरीचं पीठ घेऊया ना. कसं किलो आहे? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. अरे स्वस्त आहे. 50 रुपये म्हणजे. या बायका इथे पण आल्या का?
असं का बोलता हो? हो, ओळखते मी या दोघींना. वेगवेगळे बिझनेस करून लोकांची फसवणूक करतात या. अहो वाटेल ते काय बोलताय तुम्ही? आम्ही कधी फसवलंय कुणाला? का बोलतेस असं? हे बघा, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. काहीतरी गैरसमज झालाय त्यांचा. तुम्ही फक्त सांगा कुठल्या प्रकारची पिठं हवी आहेत तुम्हाला? अहो खरंच यांच्या गोडगोड बोलण्यावर जाऊ नका. गोडगोड बोलून ना यांनी पिठात नक्कीच काहीतरी मिसळलं असणार. अगं, अहो मी आहे ना माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगतेय तुम्हाला. म्हणजे आता उद्या हे पीठ खाऊन तुम्हाला काही झालं ना मग तुम्हाला माझे शब्द आठवतील. या तळवी कुटुंबाची नियत ना मला चांगली माहिती. दुसऱ्याला फसवून स्वतःचा फायदा कसा करायचा ना हे यांना बरोबर जमतं. काय बोलताय तुम्ही? या जे काही सांगतायत त्यावरून तरी मला भीती वाटते पीठ घ्यायला. मला हो, भीती वाटते. असं करू नका. तुम्ही हे छोटं पाकिट तर घ्या. ऐका माझं. एक मिनिट.